31/12/2020 मुरली आहे. आजच्या मुरलीचे सार आहे, गोड मुलांनो, तुमचे हे ईश्वरीय मिशन आहे. तुम्ही सर्वांना ईश्वराचे बनवून त्यांना बेहदचा वारसा मिळवून देता. प्रश्न आहे, कर्मेंद्रियांची चंचलता केव्हा समाप्त होईल? उत्तर, जेव्हा तुमची स्थिती सिल्वर एज म्हणजे त्रेतायुगापर्यंत पोहोचेल, अर्थात आत्मा त्रेताच्या सतो स्टेजपर्यंत पोहोचेल, तेव्हा कर्मेंद्रियांची चंचलता बंद होईल. आता तुमचा परतीचा प्रवास आहे, म्हणून कर्मेंद्रियांना ताब्यात ठेवायचे आहे. असे कोणतेही लपवून कर्म करू नका ज्यामुळे आत्मा पतित बनेल. अविनाशी डॉक्टर तुम्हाला जे पथ्य सांगतात त्यानुसार चालत राहा. गीत आहे, मुखडा देखले प्राणी जरा दर्पण में, म्हणजे हे मानवा, आपल्या मनरूपी दर्पणमध्ये चेहरा पहा. ओम शांती. आत्मिक मुलांसाठी आत्मिक पिता समजावत आहेत. फक्त तुम्हा मुलांनाच नाही, जे पण आत्मिक मुलं प्रजापिता ब्रह्मा मुखवंशावली आहेत तेच जाणतात. आम्हा ब्राह्मणांनाच बाबा समजावतात. सुरुवातीला तुम्ही शूद्र होते, नंतर येऊन ब्राह्मण बनले आहात. बाबांनी वर्णांचा हिशोब समजावला आहे. दुनियेमध्ये वर्णांना पण समजत नाहीत, फक्त गायन करतात. आता तुम्ही ब्राह्मण वर्णाचे आहात, नंतर देवता वर्णाचे बनणार. आता विचार करा की ही गोष्ट बरोबर आहे. स्वतःलाच विचारून पहा. आमची गोष्ट ऐका आणि तुलना करा. शास्त्र जे जन्मोजन्मी ऐकले आहेत आणि जे ज्ञानसागर पिता समजावतात त्यांची तुलना करा की बरोबर काय आहे. ब्राह्मण धर्म किंवा कुळाला बिलकुल विसरून गेले आहेत. तुमच्याजवळ विराट रूपाचे चित्र योग्य बनले आहे यावरच समजावले जाते. बाकी एवढ्या भुजांचे चित्र बनवले आहेत आणि देवींना हत्यारं इत्यादी दाखवले आहेत, ते सर्व अयोग्य आहे. हे भक्ती मार्गाचे चित्र आहेत. या डोळ्यांनी सर्व पाहतात, परंतु समजत नाहीत. कोणाच्याही कर्तव्यांना जाणत नाहीत. आता तुम्हा मुलांना आपल्या आत्म्याविषयी माहिती झाली आहे आणि 84 जन्मांविषयी पण माहिती झाली आहे. जसे बाबा तुम्हा मुलांना समजावतात, नंतर तुम्ही पण दुसऱ्यांना समजावून सांगा. शिवबाबा तर सर्वांजवळ जाणार नाहीत. जरूर बाबांचे मदतगार पाहिजे. म्हणूनच तुम्ही ईश्वरीय मिशन आहात. तुम्ही सर्वांना ईश्वराचे बनवता. तुम्ही समजावता की ते सर्व आत्म्यांचे बेहदचे पिता आहेत. त्यांच्याकडून बेहदचा वारसा मिळतो. ज्याप्रमाणे लौकिक पित्याची आठवण केली जाते, त्यापेक्षा पण जास्त पारलौकिक पित्याची आठवण करायला पाहिजे. लौकिक पिता तर अल्पकाळासाठी सुख देतात. बेहदचे पिता बेहदचे सुख देतात. आता हे ज्ञान आत्म्यांना प्राप्त होते. आता तुम्ही जाणता की 3 पिता आहेत, लौकिक, पारलौकिक आणि अलौकिक. बेहदचे पिता अलौकिक पित्याद्वारे तुम्हाला समजावतात. या पित्याला कोणीही जाणत नाही. ब्रह्माच्या जीवनचरित्राविषयी कोणालाच माहीत नाही. त्यांच्या कर्तव्याबद्दल जाणून घेतले पाहिजे ना. शिवाची, श्रीकृष्णाची महिमा गातात, बाकी ब्रह्माची महिमा कुठे आहे? निराकार पित्याला अवश्य मुख तर पाहिजे ना, ज्याद्वारे अमृत देऊ शकतील. भक्ती मार्गामध्ये बाबांची कधी अर्थसहित आठवण करू शकत नाहीत. आता तुम्ही जाणता शिवबाबांचा ब्रह्मा हा रथ आहे. रथाचा पण शृंगार करतात. जसे मोहम्मदच्या घोड्याला सजावतात. तुम्ही मुलं किती चांगल्या प्रकारे मनुष्यांना समजावता. तुम्ही सर्वांची महिमा करता. त्यांना सांगता की तुम्ही हे देवता होते,
नंतर 84 जन्म भोगून तमोप्रधान बनले आहात. आता पुन्हा सतोप्रधान बनायचे आहे, तर त्यासाठी योग पाहिजे. परंतु बऱ्याच प्रयत्नानंतर कोणी समजून घेतात. समजल्यानंतर आनंदाचा पारा चढेल. समजावून सांगणाऱ्यांना तर अजूनच जास्त आनंद होईल. बेहदच्या पित्याचा परिचय देणे ही काही कमी गोष्ट नाही. समजू शकत नाहीत तर म्हणतात की असे कसे होऊ शकते. बेहदच्या पित्याची जीवन कहाणी ऐकवतात. आता बाबा म्हणतात, मुलांनो, पावन बना. तुम्ही बोलावत होते की हे पतित पावन या. गीतेमध्ये पण मनमनाभव अक्षर आहे, परंतु त्याच्याविषयी कोणालाच काही माहीत नाही. बाबा आत्म्याचे ज्ञान पण किती स्पष्ट करून समजावतात. कोणत्याही शास्त्रामध्ये या गोष्टी नाहीत. खुशाल म्हणतात की आत्मा बिंदू आहे, भ्रुकुटीमध्ये चमकणारा तारा आहे, परंतु अर्थसहित कोणाच्याही बुद्धीमध्ये नाही. ते पण जाणायला पाहिजे. कलियुगामध्ये सर्व चुकीचे आहे, सतयुगामध्ये सर्व काही बरोबर आहे. भक्ती मार्गामध्ये मनुष्य समजतात की हे सर्व ईश्वराला भेटण्याचे रस्ते आहेत. म्हणूनच तुम्ही सुरुवातीला फॉर्म भरून घेता की इथे कशासाठी आले आहात. याद्वारे सुद्धा तुम्हाला बेहदच्या पित्याचा परिचय द्यायचा आहे. तुम्ही विचारता की आत्म्याचे पिता कोण. सर्वव्यापी म्हटल्यामुळे कोणताही अर्थ निघत नाही. सर्वांचे पिता कोण ही मुख्य गोष्ट आहे. आपापल्या घरामध्ये पण तुम्ही समजावू शकता. 1-2 मुख्य चित्र, शिडी, त्रिमूर्ती, झाड हे खूप महत्त्वाचे आहेत. झाडामुळे सर्व धर्माचे समजू शकतात की आपला धर्म केव्हा सुरू झाला. या हिशोबाने आपण स्वर्गामध्ये जाऊ शकतो का. जे येतातच उशिरा तर ते स्वर्गामध्ये जाऊ शकत नाहीत, बाकी शांतीधाममध्ये जाऊ शकतात. झाडाच्या चित्रामध्ये खूप स्पष्ट होते. जे धर्म नंतर आले आहेत त्या धर्मातील आत्मे जरूर वर जाऊन विराजित होतील. तुमच्या बुद्धीमध्ये सर्व स्थापन केले जाते. बाबा म्हणतात, आदिसनातन देवी देवता धर्माचे कलम तर लागले, नंतर झाडाचे पान पण तुम्हाला बनायचे आहे. पानांशिवाय तर झाड नसतेच. म्हणूनच बाबा आपल्यासारखे बनवण्यासाठी पुरुषार्थ करवतात. इतर धर्मवाल्यांना पाने बनवावे लागत नाहीत. ते तर वरूनच येतात आणि स्थापना करतात. नंतर पानं शेवटी वरून येत जात राहतात. तुम्ही नंतर झाडाच्या वृद्धीसाठी पण प्रदर्शनी इत्यादी करता. यापासून पानं लागतात. नंतर वादळ आल्याने खाली पडतात आणि सुकून जातात. ही आदि सनातन देवी देवता धर्माची स्थापना होत आहे. यामध्ये युद्धाची कोणतीही गोष्ट नाही. फक्त बाबांची आठवण करायची आहे आणि दुसऱ्यांनाही करवून द्यायची आहे. तुम्ही सर्वांना सांगता, दुसऱ्या ज्या पण रचना आहेत त्यांना सोडा. रचनेकडून कधी पण वारसा मिळू शकत नाही. रचयिता पित्याचीच आठवण करायची आहे. दुसऱ्या कोणाची आठवण यायला नको. बाबांचे बनून ज्ञानामध्ये येऊन नंतर जर कोणते असे काम करतात तर त्याचे डोक्यावर खूप ओझे चढते. बाबा पावन बनवण्यासाठी येतात, नंतर असे काही कामं करतात तर आणखीनच पतित बनतात. म्हणून बाबा म्हणतात, असे काही काम करू नका ज्यामुळे नुकसान होईल. बाबांची निंदा होते ना. असे कर्म करू नका ज्यामुळे जास्त विकर्म होतील. पथ्य पण पाळायचे आहेत. औषधांमध्ये पण पथ्य पाळले जातात. डॉक्टरांनी सांगितले की आंबट इत्यादी खाऊ नका, तर ऐकले पाहिजे. कर्मेंद्रियांना ताब्यात ठेवायला पाहिजे. जर लपून खाल्ले तर औषधांचा परिणाम होणार नाही. यालाच आसक्ती म्हणतात. बाबा शिकवतात की असे करू नका. सर्जन आहेत ना. मुलं लिहितात, बाबा मनामध्ये खूप संकल्प येतात, त्यासाठी खबरदार राहायचे आहे. खराब स्वप्न, मनामध्ये संकल्प इत्यादी खूप येतील, यांना घाबरायचे नाही. सतयुग त्रेतामध्ये या गोष्टी नसतात.
तुम्ही जेवढे पुढे जवळ जात राहणार, त्रेतायुगापर्यंत पोहोचणार, तेव्हा कर्मेंद्रियांची चंचलता बंद होऊन जाईल, कर्मेंद्रिया अधीन होऊन जातील. सतयुग त्रेतामध्ये अधीन होतात ना, जेव्हा त्या त्रेताच्या अवस्थेपर्यंत येणार तेव्हाच ते अधीन होणार. नंतर सतयुगाच्या अवस्थेपर्यंत येणार तेव्हा सतोप्रधान बनणार. नंतर सर्व कर्मेंद्रिया पूर्णपणे अधीन होऊन जातील. तिथे कर्मेंद्रिया तुमच्या अधीन असतात. ही कोणती नवीन गोष्ट नाही. आज कर्मेंद्रियांच्या अधीन आहात, उद्या पुन्हा पुरुषार्थ करून कर्मेंद्रियांना आपल्या अधीन करून घेता. ते तर 84 जन्मांमध्ये उतरतच आले आहेत. आता परतीचा प्रवास आहे. सर्वांना सतप्रधान अवस्थेमध्ये जायचे आहे. आपला चार्ट पाहायचा आहे की आपण किती पाप किती पुण्य केले आहेत. बाबांची आठवण करत कलियुगी दुनियेपासून त्रेताच्या दुनियेपर्यंत पोहोचणार तेव्हा कर्मेंद्रिया अधीन होऊन जातील. आता कोणतेही वादळ येत नाहीत. मग तुम्हाला अशी जाणीव होईल की ती अवस्था पण येणार. नंतर तुम्ही स्वर्णिम युगामध्ये जाणार. मेहनत करून पावन बनल्याने आनंदाचा पारा पण चढणार. जे पण येतात त्यांना समजावून सांगायचे आहे की कसे तुम्ही 84 जन्म घेतले आहेत. ज्यांनी 84 जन्म घेतले आहेत त्यांनाच समजेल. ते म्हणतील की आता बाबांची आठवण करून मालक बनायची आहे. जर 84 जन्म समजत नसतील तर कदाचित राज्याचे मालक बनले नसतील. आपण तर हिम्मत देतो, चांगल्या गोष्टी ऐकवतो. तुम्ही खाली घसरले आहात. ज्यांनी 84 जन्म घेतले असतील त्यांची स्मृती लगेच जागृत होईल. बाबा म्हणतात तुम्ही शांतीधाममध्ये पवित्र होते. आता पुन्हा तुम्हाला शांतीधाम सुखधाममध्ये जाण्याचा रस्ता सांगतो. दुसरे कोणीही रस्ता सांगू शकत नाहीत. पावन आत्मेच शांतीधाममध्ये जाऊ शकतात. जेवढा गंज निघून जाईल तेवढे उच्चपद प्राप्त होईल. जो जेवढा पुरुषार्थ करेल. आता प्रत्येकाच्या पुरुषार्थाला तुम्ही पाहता. बाबा खूप चांगली मदत करतात. हा तर जसा जुना मुलगा आहे. प्रत्येकाच्या नब्जला म्हणजे नाडीला तर समजू शकता ना. जे समजदार असतील त्यांना लगेच समजेल. बेहदचे पिता आहेत, त्यांच्याकडून जरूर स्वर्गाचा वारसा मिळायला हवा. मिळाला होता, आता तो नाही. मग पुन्हा मिळत आहे. उद्देश समोर उभे आहे. बाबांनी जेव्हा स्वर्गाची स्थापना केली होती तेव्हा तुम्ही स्वर्गाचे मालक होते. नंतर 84 जन्म घेऊन खाली उतरत आले. आता हा तुमचा शेवटचा जन्म आहे. इतिहासाची पुनरावृत्ती जरूर होईल. तुम्ही सर्व 84 जन्मांचा हिशोब सांगता. जेवढे समजून घेतील तेवढी पानं बनत जातील. तुम्ही सुद्धा अनेकांना स्वतःसारखे बनवता. तुम्ही म्हणणार की आम्ही संपूर्ण विश्वाला मायेच्या साखळीतून सोडवण्यासाठी आलो आहे. बाबा म्हणतात मी सर्वांना रावणापासून सोडवण्यासाठी येतो. तुम्ही मुलं पण समजता की बाबा ज्ञानाचे सागर आहेत. तुम्ही सुद्धा ज्ञान प्राप्त करून मास्टर ज्ञान सागर बनता. ज्ञान वेगळे आहे आणि भक्ती वेगळी आहे. तुम्ही जाणता भारताचा प्राचीन राजयोग बाबाच शिकवतात. कोणी पण मनुष्य शिकवू शकत नाहीत. परंतु ही गोष्ट सर्वांना सांगावी कशी? इथे तर असुरांचे विघ्न पण खूप येतात. सुरुवातीला तर समजत होते की कदाचित कोणीतरी कचरा टाकतात. आता समजता की हे विघ्न कशा प्रकारे आणतात. यामध्ये नवीन काही नाही. कल्पापूर्वी पण असेच झाले होते. तुमच्या बुद्धीमध्ये हे संपूर्ण चक्र फिरत असते. बाबा आपल्याला सृष्टीच्या आदिमध्य अंताचे रहस्य समजावत आहेत. बाबा आपल्याला लाईट हाऊसचे टायटल देतात. एका डोळ्यामध्ये मुक्तीधाम आणि दुसऱ्या डोळ्यामध्ये जीवनमुक्तीधाम. तुम्हाला शांतीधाममध्ये जाऊन पुन्हा सुखधाममध्ये यायचे आहे. हे दुःखधाम आहे. बाबा म्हणतात
या डोळ्यांनी जे काही तुम्ही पाहता ते सर्व विसरून जा. आपल्या शांतीधामची आठवण करा. आत्म्याला आपल्या शिवपित्याची आठवण करायची आहे. यालाच अव्यभिचारी योग म्हटले जाते. ज्ञानसुद्धा एकाकडूनच ऐकायची आहे. हे अव्यभिचारी ज्ञान आहे. आठवण पण एकाचीच करा. माझे तर एक बाबा, दुसरे कोणी नाही. जोपर्यंत स्वतःला आत्मा निश्चय करणार नाही तोपर्यंत एकाची आठवण येणार नाही. आत्मा म्हणते, मी तर एक बाबांचीच बनणार आहे. मला बाबांजवळ जायची आहे. हा देह तर जुना जडजडीभूत आहे. मग यामध्ये मोह ठेवायचा नाही. ह्या ज्ञानाच्या गोष्टी आहेत. देहाला सांभाळायचे नाही असे पण नाही. मनामध्ये समजून घ्यायची आहे की हा जुना देह आहे, आता याला सोडायची आहे. तुमचा बेहदचा संन्यास आहे. ते लोक तर जंगलामध्ये निघून जातात. तुम्हाला घरामध्ये राहून बाबांच्या आठवणीत राहायची आहे. आठवणीत राहून पण तुम्ही देह सोडू शकता. कुठेही राहा, तुम्ही बाबांची आठवण करा. आठवणीमध्ये राहणार, स्वदर्शन चक्रधारी बनणार, तर कुठे पण राहत असले तरी सुद्धा तुम्ही उच्चपद प्राप्त करू शकता. जेवढी वैयक्तिक मेहनत करणार तेवढे पद प्राप्त करणार. घरामध्ये राहत असतानाही आठवणीच्या यात्रेमध्ये राहायचे आहे. आता अंतिम परिणामासाठी थोडाच वेळ राहिला आहे. नंतर नवी दुनिया पण तयार असायला हवी. आता कर्मातीत अवस्था झाली तर सूक्ष्मवतनमध्ये राहावे लागेल. सूक्ष्मवतनमध्ये राहिल्यानंतरही पुन्हा जन्म घ्यावा लागतो. पुढे चालून तुम्हाला सर्व साक्षात्कार होतील. अच्छा, गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बाप दादांची प्रेमपूर्ण आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला सारांश, एक बाबांकडूनच ऐकायचे आहे. एकाच्याच अव्यभिचारी आठवणीमध्ये राहायचे आहे. या देहाला सांभाळायचे आहे, परंतु मोह ठेवायचा नाही. दुसरा सारांश, बाबांनी जे पथ्य सांगितले आहेत ते पूर्ण पाळायचे आहेत. कोणतेही असे कर्म करायचे नाही ज्यामुळे बाबांची निंदा होईल आणि पापाचे खाते बनेल. स्वतःचे नुकसान करवून घ्यायचे नाही. आजचे वरदान आहे, आपल्या विशाल बुद्धिरूपी तिजोरीद्वारे ज्ञानरत्नांचे दान करणारे महादानी भव. विस्तार आहे, बुद्धीचे सर्व कर्मेंद्रियांमध्ये शिरोमणी म्हणून गायन केले जाते. जे विशाल बुद्धी आहेत, म्हणजे ज्यांची बुद्धी समजूतदार आहे, त्यांचे मस्तक नेहमी चमकत असते. कारण बुद्धिरूपी तिजोरीमध्ये संपूर्ण ज्ञान भरलेले आहे. ते आपल्या बुद्धिरूपी तिजोरीतून ज्ञानरत्नांचे दान करून महादानी बनतात. तुम्ही बुद्धीला नेहमी ज्ञानाचे भोजन देत राहा. बुद्धी जर ज्ञान बळाने भरपूर असेल तर प्रकृतीला पण योग बळाने ठीक करून घेते. सर्वोत्तम बुद्धी असणारे संपूर्ण ज्ञानाने सर्वोत्तम कमाई करून वैकुंठाची बादशाही प्राप्त करतात. आजचे बोधवाक्य आहे, शक्ती स्वरूप स्थितीचा अनुभव करायचा असेल तर संकल्पांच्या गतीला कमी करा. ओम शांती.